नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। 11 तारीख आलेली आहे आणि तरी देखील हप्ते वितरणाची घोषणा नाही आहे। मग जानेवारी महिन्याचा हप्ता कोणत्या तारखेला वितरित होईल आणि आमच्या बँक खात्यामध्ये कधी लाभ जमा होईल असाच प्रश्न आजच्या घडीला लाडक्या बहिणींना पडलेला आहे। आणि याचबरोबर नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा हप्ता ई-KYCची चुकी झाल्यामुळे आला नव्हता अशा लाडक्या बहिणींची देखील ई-KYC झालेली आहे, कागद ई-KYC दुरुस्ती झालेली आहे अशा लाडक्या बहिणींना देखील जानेवारी महिन्याचा हप्ता मिळणार आहे। तर सगळ्यात प्रथम सर्वच लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता वितरित केला जाईल आणि त्याच्यानंतरच नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याच्या लाभ वितरणाची घोषणा होणार आहे। तर नेहमीप्रमाणे मागील महिन्यामध्ये आपण सांगत होतो, जशी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती GR न येता किंवा कोणत्याही प्रकारची घोषणा न होता नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांचा लाभ वितरित झाला, पण यावेळी कोणतीही घाई नाही आहे। त्यामुळे सर्वप्रथम मंत्री आदित्य तटकरे या संदर्भात घोषणा करतील आणि त्याच्यानंतर हा जो लाभ आहे तो संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये लक्षात घ्या, ज्या लाडक्या बहिणी आहेत तर यांच्या बँक खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे। तर तशी घोषणा होणं बाकी आहे। आज दिवसभरामध्ये सर्वात प्रथम शासकीय मान्यता देणारा GR प्रसिद्ध होऊ शकतो आणि त्याच्यानंतरच मंत्री आदित्य तटकरे यांची घोषणा होणार आहे। तर सर्वात प्रथम GR, त्याच्यानंतर आदित्य तटकरे यांची घोषणा आणि त्याच्यानंतरच लाभ वितरण होणार आहे। तर ही प्रोसेस अंमलात आणली जाणार आहे। त्यामुळे आत्तापासून याच आठवड्यामध्ये हप्ते वितरण होण्याची शक्यता जास्त आहे। पण सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच GR आणि मंत्री आदित्य तटकरे यांची घोषणा आणि शासकीय मान्यता मिळणं गरजेचं आहे। आणि साधारणतः लक्षात घ्या की याच आठवड्यामध्ये लाभ आहे तो वितरित होईल आणि सगळ्याच पात्र लाडक्या बहिणींना हा लाभ आहे मिळणार आहे। याच्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींनी ई-KYC केलीच नाही आहे अशा मात्र लाडक्या बहिणींना लाभ येण्याची शक्यता फारच कमी आहे। त्यांनी जवळच्या असणाऱ्या महिला बालविकास विभागामध्ये जाऊन माहिती घ्यायची आहे। तर लक्षात घ्या, ई-KYCच्या पोर्टलवरती तुमचा आधार नंबर टाकल्यानंतर लक्षात घ्या त्रुटी यादीमध्ये तुमचं नाव नाही आहे आणि तुम्हाला जानेवारी महिन्याचा हप्ता आला असेल तर तुम्हाला घाबरण्याचं काहीच कारण नाही आहे। तुमचा अर्ज पात्र असल्यामुळे ही नोटीस येत आहे। पण ज्यांनी ई-KYCच केली नाही आहे त्यांना देखील अशा प्रकारचं स्टेटस पाहायला मिळत आहे। तर त्यांना मात्र लाभ आहे तो येणार नाही आहे आणि त्याचबरोबर ई-KYC देखील अजून सुरू झाली नाही आहे, फक्त त्रुटी दुरुस्तीच त्या ठिकाणी सुरू आहे। त्यामुळे ही महत्त्वाची बाब आहे। या संदर्भात तुमच्या जर काही शंका असतील तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा। हप्ते वितरण सुरू झाल्या माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाईल। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये।